लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी राज्यातील मातंग समाजातील एकही उमेदवार दिला नसल्याने शहरात झालेल्या मातंग समाजाच्या बैठकीत नाराजीचा सूर उमटला। तर शिर्डी मतदारसंघात समाजाच्या वतीने उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला। सत्तेच्या समीकरणात मातंग समाजाला फक्त निवडणुकीपुरते वापर करण्याचे काम करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा या बैठकीतून देण्यात आला। सिद्धार्थनगर येथे झालेल्या बैठकीसाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक समिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव चांदणे, अखिल विश्व वारकरी परिषदेचे अध्यक्ष साहेबराव पाचारणे, सुनील सकट, किरण उमाप, आशा ससाणे, इंजिनियर देवराम वैरागर, विजूभाऊ पठारे, राणी उमाप, कचरादास साळवे आदींसह समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या। मातंग समाजाचा विचार केला जात नसल्याने लोकसभेच्या नगर दक्षिणच्या मतदारसंघात समाज वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहे। महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षाने कोणत्याही मागासवर्गीय समाजातील नेत्यांना उमेदवारी दिलेली नाही। सर्वच पक्षांनी मातंग, मेहतर आणि बौद्ध समाजावर अन्याय केला आहे। महाराष्ट्रात राजकारणापासून मातंग समाजास निवडणुकीपासून वंचित ठेवल्याने डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी पुणे येथे आत्मक्लेश आंदोलन केले, तरी कोणत्याही पक्षाने याची दखल घेतली नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। लोकसभा निवडणुकीत मातंग समाजाचा विचार न केला गेल्यास मतदारावर बहिष्कार किंवा वेगळा विचार करण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। हमारे या एक जण बोलत असताना दुसऱ्यांकडे सगळं देऊ नका जागा मातंग समाजाला दिली नाही, अन्याय केलेला आहे। तसेच शिर्डीसाठी महार व बुद्ध समाजाला सुधार उमेदवारी ही पक्षाने उमेदवारी दिली नाही, त्यामुळे शिर्डीमधून मातंग समाज अपक्ष एक जण बोलत असताना दुसऱ्यांकडे सगळं देऊ नका जागा मातंग समाजाला दिली नाही, अन्याय केलेला आहे। तसेच राजकारण करत आहे। पूर्वी गावकुशल बाहेर हमारे या शिर्डीसाठी महार व बुद्ध समाजाला सुधार उमेदवारी ही पक्षाने उमेदवारी दिली नाही, त्यामुळे शिर्डीमधून मातंग समाज अपक्ष सर्व पक्ष नेत्यांनी तसंच मंत्री महोदयांनी मातंग समाजाचा विचार करावा, अन्यथा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे। या चर्चा क्षेत्राचे अध्यक्ष माननीय हरिभक्त पारायण साहेबरावजी पाचारणे पाटील, अखिल विश्व वारकरी परिषद यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी चर्चासमिती बैठक आयोजित केलेली आहे। मातंग समाजाची महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे 48 खासदार आहेत, परंतु या 48 खासदारापैकी एकही कुठल्याही पक्षाने एकही मातंग उमेदवारी दिलेली नाही। शिर्डी राखीव मतदारसंघ असताना त्या ठिकाणी मातंग समाजाला उमेदवारी दिलेली नाही। मातंग समाज सोडा, परंतु महार समाज, बौद्ध समाज या समाजातसुद्धा या उमेदवारीपासून वंचित ठेवलेले आहे। या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की जरी आम्हाला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नसली तरी मातंग समाज शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून आम्ही अपक्ष अर्ज भरणार आहोत। त्याचप्रमाणे राज्यात सर्व पक्ष जातीपातीचं राजकारण करतात। पूर्वी मातंग समाज हा गावकुशाबाहेर होता आणि आज भी सर्व पक्ष या समाजाला गावकुशाबाहेर ठेवतात, त्यामुळे सर्व पक्ष यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट असेल, यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गट असेल, शिवसेना उद्धव ठाकरे असतील, शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असतील,
किंवा अन्य भाजप प्रणित पक्ष असतील, या भाजप सेनेने सुद्धा मातंग समाज उमेदवारी जरी दिली तरी चालेल, परंतु अजूनही कुठली वेळ गेलेली नाही, तेव्हा मातंग समाज उमेदवारी देण्यात यावी असं मातंग समाजाच्या वतीने मी हे करतो. जिल्हा दक्षिण भागामध्ये 2 उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांनी मातंग समाजाचा विचार करावा, अन्यथा या दक्षिण भागामधून मातंग समाज मतदानावर बहिष्कार घालील किंवा मतदान करण्याचं का नाही याचा विचार करेल. महाराष्ट्रातील राजकीय कोणत्याही पक्षाने मागासवर्गीय मातंग समाजाला उमेदवारी न दिल्याने पुणे या ठिकाणी डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर यांनी आत्मपरीक्षण आंदोलन केलेलं आहे, तरीही कुठल्या पक्षाला याची जाग आलेली नाही. म्हणून महाराष्ट्रात राजकारणापासून निवडणुकीपासून वंचित ठेवल्याने मातंग समाज आज पण झोपेचं सोंग घेऊन या लोकसभा निवडणुकीमध्ये मातंग समाजाला अन्याय केल्यामुळं या ठिकाणी मातंग समाज झोपेचं सोंग घेऊन कुठल्याही प्रकारचं मतदान करणार नाही अशी ग्वाही मी देतो आणि क्षमा मागतो. जय लवजी, जय भीम, जय भारत. जय लवजी. मी किरण भाऊ उमाप आज या सकल मातंग समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये जिल्हास्तरीय बैठक लावली होती. त्या बैठकीचं कारण एवढंच होतं की शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा आरक्षित आहे, परंतु या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आमच्या कुठल्याही समाजाला, आमच्या मित्र समाजाला, बौद्ध समाजाला, आमच्या मातंग समाजाला कुणीही विचारात न घेता सरळ त्यांनी त्यांच्या पद्धतीने फक्त 2 उमेदवार जाहीर केलेले आहेत, परंतु यांना फक्त आमचे मतं चालतात, परंतु आमचा उमेदवार चालत नाही. यांनी अशीच यापुढे चालू ठेवलं तर नगर दक्षिणमध्ये आणि शिर्डीमध्ये आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने हे जे मतदान आहे हे मातंग समाज तर काय करणारच नाही, परंतु आम्ही नगर दक्षिणमध्ये आणि शिर्डीमध्ये एक मातंग समाजाचा उमेदवार उभा करणार आणि त्यांना जी काय मातंग समाजाची ताकद आहे ती त्यांना आम्ही दाखवून देणार. क्रांतिकारी जय लवजी. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.